राम राम मंडळी, तर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण आलतो बघा घोडं उड्डाण, जे की आहे वीर येथे. आता तुम्हाला माहिती असेल का नसेल मला माहिती नाही, त्यामुळे तुम्हाला माहिती करून द्यायला तर आपण आहे ना इथं. त्यामुळे आपण घेऊन आलो आज तुम्हाला घोडं उड्डाण येते, जे की तुम्ही आता ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ बघितला असेल आपला आपण टाकलेला वीर श्रीनाथ मस्कोबा इथला. कारण की ते म्हणजे नंतरचं ठिकाण आणि हे जे आहे हे पहिलं ठिकाण. इथं घोडं उड्डाण म्हणजे हे जे वीरचं जे मस्कोबाचं मंदिर आहे हे म्हणजे देवस्थान आहे ते, म्हणजे हे म्हणजे मेन ठिकाण. आता त्याला आलेलो मी बरेच वर्ष झाले, तर बऱ्याच वर्षानंतर मी इथं आलतो. पण मला हे बघून असं आश्चर्यचकित झालो मी की इथं एवढे बदल झाले होते की बस न सांगता एवढे बदल झाले. कारण मंदिर एवढं म्हणजे छोटं होतं पहिले की एवढं कोणीकडे लक्ष देत नसेल काय नसेल हे माहीत नव्हतं. पण आत्ता एवढं भलं मोठं मंदिर करून ठेवलं यांना की बासच विषयच खतरनाक करून टाकला आहे. नंतर ना आपण फायनली इथं आता आलो. पहिले तर दर्शनी घेतलं, नंतर ना जरा बाबांना माहिती विचाराय बघितलं आपण. पण बाबांना काय थोडेफार माहिती नव्हती, पण त्यांना सांगितली बऱ्यापैकी. पाणी होते मग इथे इथं आले पहिले तिथं तिथून इथं आले आणि तू मग गावात जुनं ठाणे. अच्छा, म्हणजे हे जे इतिहास म्हणजे असं काय म्हणजे म्हणजे कशाची पाऊल आहेत तिथं ते म्हणजे गोडीची पावले ह्या देवाच्या ह्या गोडी त्या देव येतात. मग काय त्यानंतर ना आपण म्हटलं तर आपण स्वतः पण दर्शन करून घ्यावं. मस्तपैकी आपण देवाचं दर्शन करून घेतलं आणि तिथून आता म्हटलं बाहेर पडावं. पण तुम्हाला बऱ्याच मंदिरातने असं गाभारं दिसले असतील. हे म्हणजे जुन्या मंदिराचे वैशिष्ट्यच आहे. तो प्रत्येक मंदिरात वर असा मोठा गाभारा असतो. नंतर ना आपण आलो बाहेर, जे की महादेवाच्या पेंड्याची तिथं. तिथे येऊन आपण मस्तपैकी दर्शनी घेतलं, आपला काय असेल ते शूट करून घेतला. नंतर तुम्हाला म्हटलं तर व्ह्यू दाखवा मंदिराचा कसं काय. खतरनाक विषय. कधी आवर्जून तुम्हाला जर वेळ भेटला तर तुम्ही नक्की इथं या. कारण की मन असं म्हणजे हरपूनच जातो इथं आलं की. कारण की विषय तुम्हाला बी कळला असेल इथं कसं काय ते निसर्गात इकडे असं निसर्गाच्या सानिध्यात मंदिर एकदम नदीकाठी. त्यामुळं मस्त असं वातावरण होऊन जातं इथं. फायनली आपण बाहेर आलो इकडं, जरा फिरून बिरून बघितलं. तर ओंकार शेट काय पुढं थांबलंच होतं. चालतंय म्हटलं तुम्हाला पण घेतो जरा मध्ये. नंतर मग आपण खाली नदीकडं उतरलो. जरा कसं काय व्ह्यू म्हटलं बघावं, तुम्हाला बी दाखवावं. पिक्चरला एखादा मागं टाकवलं असं व्ह्यू आहे तिथं. महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात तुम्हाला अशी कुठली गोष्ट नाही की ती बघायला भेटणार नाही. नंतर ना आपण फायनली कसरत करून डायरेक्ट पाण्याच्या आतमध्ये आलो, जे की मेन ठिकाणी तो घोडं उड्डाण. इथं म्हटले असे जाते की घोड्याची पावले इथं आहेत बघा. जो मला जी दगडावरनं वन दिसत असेल ती आहेत घोड्यांची पावले. त्यामुळे ह्या देवस्थान आहे सगळ्यात मोठं आणि मेन देवस्थान आहे हे, म्हणजे आपले श्रीनाथ मस्कोबा वीर आहेत. तुम्हाला असे जवळून पण दाखवतो जरा पावले. हे बघा कसं काय मस्त आहे का. एकदम पाण्याच्या मधोमध जे नदी आहे ना त्या नदीच्या मधोमध हे देवस्थान आहे. तर आता कसं आहे आपल्याला पाणी कमी असल्यामुळं जरा बघता आलं ना, तर पाणी जास्त असतं तर इथं आत येणं म्हणजे कठीण होऊन जातं. शक्य नाही आत येणं. तुम्ही बघा इथून किती आतमध्ये आहे, एकदम पूर्ण असं चालत यावं लागतं पाण्यातून. इथं बघा पाण्याच्या आतच कासव म्हणजे जे काय असेल ते ठेवलेलं होतं. म्हणजे पूर्ण पाण्यात सगळं देवस्थान आहे हो. त्यानंतर बाजूनं पण त्यांना जरा सेफ्टीसाठी कंपाऊंड करून ठेवलेलं. ओके, मध्ये असं दर्शन बिर्शन घेतलं आपण इथल्या देवाचं. तिथून आलो बाहेर फायनली आपण. बाहेर आल्या तुम्हाला बॅक साईडचा मंदिराचा जो व्ह्यू आहे, म्हणजे फ्रंट साईड आहे पण आता कसं आपण फिरून आल्यामुळे आपली बॅक साईड झाली. विषय एकदम खतरनाक करून टाकलेला. एकदम झाडे बिडे लावलेली मस्तपैकी अशी. नंतर फायनली आपण आता इथनं म्हटलं जावं, कारण दुसरे पण माणसं आलते त्यांना दर्शनी घेतलं त्यांना बी मस्तपैकी. आता आपण आलो डायरेक्ट आपल्या गाडीकडं. पण ह्यांना बाहेर जे व्ह्यू होता तुम्हाला झाडांचा एवढा, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की एवढं ह्यांना पटांगण का केलं तर माणसं तर काय दिसत नाहीत. पण तुम्ही कधी जर जत्रेत आला ना, यात्रा भरते येतं वीरची, त्या यात्रेच्या सीझनमध्ये या तुम्ही एकदा. मी तुम्हाला कळली तर जागा आहे उभा राहायला जागा नसते, एवढी तर गर्दी असते. त्यात इथं झाडं बिडं एवढी मस्त लावली होती यांना की बासच. हे आहे कागदे फुला झाड. आमच्याकडे याला कागदे फुलं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. चला आपल्या दिवसाची इथं शेवट करून भेटू पुन्हा.